Now we will discuss about is. Is used with he, she, it, this, that and any singular name of the person, place and thing. कोणत्याही एका नावासोबत मग ते नाव व्यक्तीचं असू शकतं, गावाचं असू शकतं किंवा जागेचं असू शकतं, कोणतेही असो आपण इजचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. इट इज अ टेबल, हा टेबल आहे. दिस इज अ चेअर, ती खुर्ची आहे. दॅट इज अ बॉल, तो बॉल आहे. दिल्ली इज अ बिग सिटी, दिल्ली हे मोठं शहर आहे. अक्षय इज अ प्लेइंग, अक्षय खेळत आहे. अशा प्रकारे ही, शी, इट, धिस, दॅट आणि कोणत्याही एका नावासोबत ते नाव एका व्यक्तीचं, जागेचं किंवा गावाचं असलं तरी पण आपण इजचाच वापर करायचा. अक्षय इज अ प्लेइंग, आपण एका व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून आपण इथे इजचा वापर केलाय. दिल्ली इज अ बिग सिटी, दिल्ली इज अ बिग सिटी, दिल्ली हे एक खूप मोठं शहर आहे. आपण एका गावाबद्दल बोलतोय म्हणून आपण इथे इजचा वापर केलाय. याचबरोबर एव्हरीवन सोबतही इजचा वापर केला जातो. एव्हरीवन साऊंड लाईक अ लॉट ऑफ पीपल बट इट इज अ ॲक्च्युअली सिंग्युलर प्रोनाऊन. एव्हरीवन हे प्रोनाऊन जरी आपण जास्त लोकांसाठी वापरत असेल तरी पण ते सिंग्युलर आहे, तिथे इजचाच वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, एव्हरीवन इज अ स्लीपिंग, सगळेजण झोपले आहे. एव्हरीवन इज अ टॉकिंग, सगळेजण बोलत आहे. अशा प्रकारे ही, शी, इट, धिस, दॅट, एव्हरीवन अँड एनी सिंग्युलर नेम या सगळ्यांसाठी आपण इजचाच वापर करायचा. ओके.